नमस्कार. गेल्या भागात सांगितल्याप्रमाणे आपला विषय हा कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूने घेतलेला नाही. गेल्या भागात आपण भूतांचे काही प्रकार बघितले. आजच्या भागात आणखीन काही प्रकारांची माहिती बघूया. आता येणारा प्रकार म्हणजे आसरा. आपल्याकडील साती आसरा किंवा मुस्लिम समाजात असणाऱ्या 56 देवीचा हा प्रकार एकच आहे. आसरा हा शब्द अप्सरा या शब्दापासूनच आला आहे. नदी, डोह, विहीर, तळी यासारख्या पाण्याच्या ठिकाणी यांचे वास्तव्य असते. या आसरांना दृश्यमान होण्याची हौस नसते, फक्त झपाटणे हा प्रकार दिसतो. निपुत्रिक स्त्री, जिवंतपणी जेवण न मिळाल्याने उपाशी राहणाऱ्या स्त्रिया, जेवणाची प्रचंड आस असणाऱ्या स्त्रिया यांची या प्रकारात गणना होते. ही योनी प्राप्त झाल्यानंतर त्याच घरात त्रास झाणे हा प्रकार दिसतो. हा प्रकार झाल्यानंतर आंघोळ करून येताच डोळे लाल भडक होणे, जबर विस्मरण होणे असे प्रकार होतात. यांची संख्या 7 आहे, म्हणून यांना साती आसरा म्हटले जाते. आता स्त्री पिशाच्यामध्ये यक्षिणी यांची नोंद होते. या प्रकारात आणि शाकिनी डाकिणी या प्रकारात एकसारखी स्थिती असते. प्रसूतीनंतर लगेच मृत्यू पावलेल्या स्त्रिया, रजस्वाला, विधवा स्त्रिया यांना ही योनी प्राप्त होते. सर्वसाधारण स्त्रीच्या चारित्र्याला इथे फार किंमत आहे. ज्या स्त्रियांचे चारित्र्य चांगले नसते अशा स्त्रियांना मृत्यूनंतर ही योनी प्राप्त होते. म्हणूनच पूर्वीपासून स्त्रियांच्या चारित्र्याविषयी भर देण्यात आलेला आहे. स्त्रीचे मन आणि तिला असणाऱ्या वासना यांचे गणित ना त्यावेळी उलगडले ना आज. म्हणून तर त्यांना अशा काही गोष्टींपासून बाजूलाच ठेवले गेले आहे. उदाहरण म्हणून आपण सप्तशतीचे पाठ आज स्त्रिया करतात, पण हे पाठ स्त्रियांनी करू नयेत असे सांगितले आहे. याचे कारण तितकेच महत्त्वाचे. विधीपूर्वक केलेले पाठ, पूजा यापासून जसा फायदा होतो तसा जर एखाद्याचे नुकसान करायचे असेल तरीही यापासून होते. आणि स्त्रीचे मन आणि न उलगडणारे कोडे यामुळे त्यांना यावर बंधने घातली गेली आहेत. ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये भूतप्रेत आहे, त्यांचे प्रकार आहे, ही जशी श्रद्धा आहे त्याप्रमाणे इस्लाम धर्मामध्येही भावना आहे. इब्लिस, जीन यांची एक वेगळीच दुनिया असते. त्यामध्ये त्यांना मुले होतात वगैरे कल्पना आहे. मनुष्याच्या निर्मितीपूर्वी सर्वशक्तिमान अशा खुदाने अग्नीपासून इब्लिसला निर्माण केले. इब्लिसने आपल्या श्रद्धेने आणि आपल्या ज्ञानाने इतकी खुदाची सेवा केली की या पृथ्वीवरची आणि या ब्रह्मांडामधील एकही जागा त्याने अदा केल्याशिवाय सोडली नाही. खुदाने केलेला हुक्म न मानणारा तो इब्लिस म्हणजे सैतान. सैतान जीन अशा प्रकारात त्यांची गणना या धर्मामध्ये आहे. जीन चांगले कार्य करतात आणि सैतान हे वाईट. त्यांची एक वेगळी दुनिया अशी यांची श्रद्धा आहे. जीन व इब्लिसांना वश करण्यासाठी काही पठण आहे, काही कलमा आहे व त्यांचे नियम पाहिल्यानंतर जीन वश होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. खुदाने जीन आणि मनुष्य यांची निर्मिती आपली प्रार्थना करण्यासाठी केली आहे. ज्या प्रकारे इस्लाममध्ये यांची दुनिया असते असा समज आहे, तसा ख्रिश्चन धर्मामध्येही भावना आहे. मात्र इथे स्त्री व पुरुष जातीची भूते असा प्रकार मानला जात नाही. खुनी आत्मा, दृष्ट आत्मा, निंदा करणारा चोर किंवा दियाबल जुनाद अशा प्रकारची इथं नावं आहेत. एखाद्या व्यक्तीला याची बाधा झाली तर प्रार्थना केली जाते, ज्याने ही ताकद निघून जाते असा यांचा विश्वास आहे. भारतात खूप अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारच्या दुष्ट आत्म्यांचा नाश केला जातो. यामध्ये नाथपंथीय व श्री दत्तांची स्थाने आहेत, ज्या ठिकाणी या शक्तींचा नाश केला जातो किंवा त्या व्यक्तीला पिशाच्य बाधेपासून मुक्त केले जाते. आता वासनादेह. वासनादेह हा प्रकार मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो. एखाद्याची वासना अतृप्त असता तो मेल्यानंतर त्या अतृप्त वासनेने झपाटतो. त्याची वासना इतकी तीव्र असते की त्याचे वारंवार दर्शन होते. काही ठिकाणी चांगले प्रकार तर काही ठिकाणी वाईट प्रकार बघायला मिळतात. रात्रीच्या वेळी एखाद्या ठिकाणी वाट चुकवणे, त्याच ठिकाणी फिरवत ठेवणे, त्याचे दर्शन होणे असा प्रकार यामध्ये होतात.
हाच प्रकार चकवा या प्रकारात मोडतो, पण इथे चकव्याचे दर्शन मात्र होत नाही. रस्ता चुकवणे, त्याच ठिकाणी गुंतवून ठेवणे व भीती दाखवणे हा प्रकार चकव्यामध्ये होतो. मात्र वासनादेहात प्रत्यक्ष दर्शन होते. काही ठिकाणी या वासनादेहाने मार्गदर्शन केल्याचीही उदाहरणे आहेत जी चमत्कार या प्रकारात मोडतात. पण वासनादेह असतो म्हणूनच आपण मृत्यूनंतरच्या विधीमध्ये त्या देहाला आवडणारे ते पदार्थ सर्व करतो. आता पुढील प्रकार कुष्मांड महाराज. हा प्रकार निरुपद्रवी प्रकार आहे. यांचे अस्तित्व ठराविक ठिकाणीच जाणवते. इकडून तिकडे उड्या मारणारे, चांगकामे अशामध्ये यांची गणना होते. भानावती करणारे, कळणीतील एक्सपर्ट हे यांना आपल्या ताब्यात ठेवतात. यांना स्वतःची बुद्धी नसते, ते सांगकामी असतात. मांत्रिकाने सांगितलेले काम करणे इतके त्यांचे काम असते. आता पुढील प्रकार कर्णपिशाच. या प्रकारात एखादा ज्योतिषी किंवा देवर्षी आपल्या साधनेने वश करून सांगत असतो. विशिष्ट अशा साधनेने याला आपल्या ताब्यात ठेवले जाते. आलेल्या माणसाला त्याच्या पूर्वायुष्यात घडलेले प्रसंग सांगून गुंतवून ठेवणे असा प्रकार यामध्ये आढळतो. वेताळ. वेताळ हा प्रकार सर्व भूतांचा राजा मध्ये गणला गेलाय. यामध्ये 2 प्रकारात पडतात, एक रुद्र आणि दुसरा महारुद्र. वेताळाची मंदिरे असतात, त्यांची होते देव पंचायतनात गणना होते. कोकणामध्ये काही गावांचा देव पंचायतनात कारभार वेतोबाकडे सुपूर्द असतो. यांचे सातेरी, महादेव, पूर्वज, द्रवनाथ यांच्या मदतीने कार्य चालते. वेताळाची स्थाने फार जागृत असतात. या ठिकाणी नवस केल्याने कामे होतात. हा वेताळ रात्री चपला घालून गावातील आपल्या मार्गाने चालतो. त्याच्या वाटेवर घाण केल्यास तो शिक्षा करतो असा विश्वास आहे. या मंदिरात ठेवलेल्या चपला झिजतात असा अनुभव आहे. प्रत्येक वर्षी त्याच्या स्थानी जत्रा भरते, त्यावेळी नवीन चपला अर्पण केल्या जातात. वेताळ संबंधाप्रमाणे गुंतागुंतीचा प्रकार आहे. या पिशाच्य योनीचा प्रकार कोकणासारख्या ठिकाणी बघायला मिळतो. हा वेताळ काही बीजाक्षरीच्या जपाने व विशिष्ट विधीने वश होतो. कर्णपिशाचाचा पुढचा हा प्रकार आहे. हा प्रकार करणारे लोक यांच्या मार्फत कामे करून घेतात. मात्र जो वेताळाची पूजा करतो, त्याला वश करून घेतो, त्याला आपला मुलगा द्यावा लागतो. अशा प्रकारच्या घरांमध्ये निर्वंशता आलेली दिसते. घराणीच्या घराणी उद्ध्वस्त झालेले दिसतात. अशा देवपण करणाऱ्यांना मरणोत्तर हे वेताळ आपल्याकडे गुलाम म्हणून ठेवतात. अशांच्या नशिबी मात्र जन्मोजन्मी नरकवासनाच असते. या वेताळाकडे अशाच सवयीची सर्वांची एक फौज तयार होते. त्यात बाबर, झोटिंग, महम्मद, मुंजा, महिषासूर यांची गणना होते. या सर्वांचे नेतृत्व वेताळाकडे असते, म्हणून त्याला राजा म्हटले जाते. यांच्या चांगुलपणाने जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भरभराट होते. तेच थोड्याशा चुकीने सर्वाची धुळधाण सुद्धा होते असा अनुभव आहे. कळणी, चेटू, भानामती यासारख्या बाधा जाण्यासाठी वेताळाची मदत घेतल्यास उपाय लगेच होतो. या वेतोबाची टिंगल टवाळी करणे म्हणजे नाहक संकटात सापडण्याचा प्रकार होतो. याच्या त्रासाने मात्र जीवन पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाते. मांत्रिकाची किंवा देवपण करणाऱ्यांची घराणी उद्ध्वस्त होणे या प्रकारामुळे यांच्या नादाला कोणी लागत नाही. पण ठराविक ठिकाणी अजूनही कळणी करणे, देव घालणे वगैरे प्रकार दिसतात. त्यामुळे होणारा त्रासही अनुभव आहेच. हे सर्व प्रकार म्हणजे रबरी चेंडू भिंतीवर मारण्याचा प्रकार आहे. रबरी चेंडू ज्याप्रमाणे भिंतीवर समोर लागून तो पुन्हा लगेच मारणाऱ्याकडेच येतो, असाच हा प्रकार आहे. इथे एक मजेशीर प्रकार म्हणजे या प्रकारचे काम करणाऱ्यांचे व त्याच्याकडून काम करून घेणाऱ्याचे कालांतराने पटत नाही. कारण ज्यावेळी या प्रकारची करणी केली जाते ती मुळातच मुदतीने, यासाठी 3 महिने, 6 महिने, वर्ष अशी मुदत घेतली जाते. त्यानंतर हा प्रकार पुन्हा करावा लागतो आणि त्यावेळी पुन्हा त्या मांत्रिकाला पैसे द्यावे लागतात. हे पैसे देण्याचे प्रमाण किंवा मागण्याचे प्रमाण मग ठराविक राहत नाही. यामध्ये होणारी वाढ असा एक प्रकार असतोच. या प्रकारातून समोर व्यक्तीने म्हणजे ज्याच्यावर हा प्रयोग झाला आहे त्या व्यक्तीने कुठेतरी याचा बंदोबस्त केला की कामगिरीवर बाहेर पडलेल्या पिशाच्याला माघारी यावे लागते. पुन्हा आलेल्या पिशाच्याला तो मांत्रिक करणी करणाऱ्याकडेच पाठवतो किंवा ज्यावेळी बंदोबस्त होतो
त्यावेळी ती ताकद करणाऱ्याकडेच पाठवली जाते. एकूण काय, तर चेंडू पुन्हा त्यालाच लागतो. तो त्रास सुरू झाला की तो पुन्हा करणी करणाऱ्याकडेच जातो. मग मात्र ही मालिका सुरू होते. बुमरँग मारण्यापेक्षा पकडण्याची कला महत्वाची. जर त्याला पकडता आले नाही की मग स्वतःचाच प्राण जाण्याची भीती असाच प्रकार यामध्ये होतो. एखाद्याचा अनुभव आला नाही की दुसऱ्याचा नाही की मग तिसरा. मग एक वेळ अशी येते की या सर्वांनी करून दिलेल्या ताकदीचे वेगळेच स्वरूप तयार होते आणि त्यात करणी करणाऱ्याचा जीव जातो. करणी करणे फार सोपे आहे, पण उतरवणे हे अवघड आहे. यात चूक झाली की मात्र हगवण, रक्ताची उलटी, अमांश अशा यासारख्या प्रकाराने त्याचा जीव जातो. ज्या प्रकारे कोकणामध्ये वेताळ महापुरुष आहेत, त्याच प्रकारे देशावर म्हसोबा, काळभैरी, घोडेकर, करेवा, इटलाई, सळोबा यांचा उल्लेख करावा लागेल. म्हसोबा हा ठराविक ठिकाणी असतो. सर्वसाधारण ज्या ठिकाणी जिवंत पाणी आहे त्या ठिकाणी याचे स्थान आहे. इथे करणी काढलीही जाते किंवा करणी केलीही जाते. तर सळोबा हा प्रकार प्रत्येक गावामध्ये असतोच. पूर्वी गाव स्थापन करण्याअगोदर एका ठराविक ठिकाणी या गावाच्या निर्मितीची खुंटी मारली जाते व त्या स्थानाची संपूर्ण गाव रक्षण करण्याची जबाबदारी या सळोबाकडे सुपूर्द केली जाते. ज्याप्रमाणे गावाच्या स्थानाचा अधिकारी रक्षण करता म्हणून सळोबाला महत्व येते, त्या पद्धतीने आपल्या घराच्या जागेच्या रक्षणकर्त्यालाही महत्व प्राप्त होते. या ठिकाणी म्हसोबा, करेवा यांची स्थापना होते व यांची प्रतिवर्षी व अमावास्येला पूजा अर्चा केली जाते. याला नियमाने यांचे दिले की मग त्या घरातील प्रत्येकाचे रक्षण आणि जर त्याला पाहिजे ते दिले नाही की मग याचा हाच रक्षण करता आपल्याला भक्षण करता होतो. देशावर ज्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये याचे स्थान आहे, तसे कोकणामध्ये ठिकाणदार म्हणून स्थान असते. त्याची प्रतिवर्षी पूजा केली जाते. हे रक्षणकर्ते आहेत. वर्षानुवर्षे आपण त्यांना पूजत आल्यामुळे आपल्या मनामध्ये आलेली आदराची भावना यांना देवरूप देऊन गेली. पण हे देव नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हा आपला रक्षणकर्ता. कोणी आपली कळ काढली तर त्याला शिक्षा देण्यास सर्वथा समर्थ असतो. अजूनही खेडेगावात म्हैस, गाय, शेळी व्याल्यानंतर चिकाचे पहिले दूध हे गावाच्या चारी बाजूला असणाऱ्या ठिकाणच्या दगडांवर घातले जाते. कारण ज्यावेळी जनावर गावाबाहेर जाते त्यावेळी त्या जनावरच्या दुधावर शुद्ध जीवांची वासना असते. हीच वासना प्रथम चिकाचे दूध देऊन या गावाच्या चारी बाजूला असणारी भूते शांत केली जातात. जर दूध दिले नाही तर जनावर आजारी पडते, दूध देत नाही अशी लोकांची भावना आहे. भूते आणि त्यांचे प्रकार खूप आहेत. मला जितकी माहिती मिळाली तितकी मी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आणखीन भर पडल्यास ती मी नक्कीच सांगेन. भूत आणि पितर बाधा यामध्ये पितर हे त्याच्याच वंशजांना त्रास देतात, पण भूतही मात्र आपल्याच वंशजांना त्रास देतात असे म्हणता येत नाही. म्हणूनच आपण भूतांविषयी माहिती घेतली. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की हा व्हिडिओमधून मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करीत नाही. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा, कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि तुम्हालाही काही चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.